नमस्कार, मी रुपालीज लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे मंडळी. चला तर बघू आज आपण काय बनवलेलं आहे. तर मंडळी, आपण आज बनवलेली आहे भोपळ्याची चवदार, खमंग, चटपटीत अशी झणझणीत मस्तपैकी भाजी मंडळी. तर हे बघा मंडळी, मी अशी छान प्लेटिंग करून घेतलेली आहे आणि हे माझा असा छान छान सेटअप आहे. तर नक्की कळवा कसा वाटतोय. चला तर मंडळी, रेसिपीला सुरुवात करू. तर मी काय केलं मंडळी, कढई घेतली. ही माझी काय रोजचीच कढई आहे आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी तेल टाकून घेतलं. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल टाका. तुम्हाला कमी लागत असेल तर कमी तुम्ही वापरू शकता, जास्त लागत असेल तर तुमच्या आवडीप्रमाणे. तर्री भाज्या वगैरे खाणारे जे व्यक्ती असतात ते टाकतात भरपूर तेल. मी आपलं कमी प्रमाणातच तेल वापरते भाज्यांना. त्याच्यानंतर जिरी मोहरी टाकून घेतली, कांदा टाकून घेतला. मस्तपैकी कांदा थोडा लाल होऊन द्यायचा आणि काय करायचं मंडळी, कांद्यामध्ये का नाही किंवा असं काही पण टमाटर वगैरे असेल ना, तर त्याच्यामध्ये का नाही मीठ जे आहे ना ते थोडं टाकायचं चिमटीभर, जेणेकरून तो कांदा पटकन शिजतो आणि लाल होतो मस्तपैकी. असं लोक जास्त वेळ घेत नाही. हे आहे हिरव्या मिरच्याचं वाटण. हे हिरव्या मिरच्याचं जे वाटण आहे ना मंडळी, ह्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि आलं आहे. ह्या भाज्याने ह्या मसाल्याने भाजीला खूप अशी छान चव येते. तर मी हे टाकून घेतले आणि ह्याला थोड्या वेळ असं परतायचं मस्तपैकी. आणि त्याच्यानंतर काय करायचं मंडळी, ह्याच्यामध्ये का नाही भाज्यांमध्ये, भोपळ्याच्या भाजीमध्ये ना खूप व्हरायटी तुम्ही खूप प्रकारे करू शकता. तर मी हा डाळीमधला भोपळा बनवला आहे मंडळी. तर हे बघा, आता टमाटर टाकून घ्यायचं. टमाटर टाकल्यानं एकदम चिमटीभर, जर तुम्ही कांद्यात टाकलं असेल मीठ तर काही गरज नाही, पण टमाटर टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं, जेणेकरून ते टमाटर लवकर शिजतो, मऊसूद असा छान होतो मंडळी. तर ही आहे. मी माझ्या इतरही रेसिपीज आहेत मंडळी. तर तुम्ही ना चॅनलवर जावा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि मंडळी का नाही रेसिपी सगळ्या बघून घ्या. खूप छान छान रेसिपीज आहे. अगदी घरगुती पद्धतीने आपण रेसिपी बनवलेल्या आहेत. जसं आपल्याला घरच्या घरी रेसिपीज आवडतात, ज्या पौष्टिक असतात, तशाच सगळ्या रेसिपीज मी बनवलेल्या आहेत चॅनलवर. तर तुम्ही नक्की जावा चॅनलवर. आणि हे बघा मंडळी, आता छान टमॅटो असं मस्तपैकी परतून घेतले आपण सगळं. थोड्या वेळ ठेवायचं त्याला. त्याच्यानंतर सगळे मसाले टाकून घ्यायचे. लाल मसाला टाकायचा, म्हणजे ही मिरची पावडर आहे. कांदा मसाला परत तुम्हाला गरम मसाला असेल तर गरम मसाला टाकायचा. मी कसं आहे मंडळी, जास्त मसाल्यांचा वापर करत नाही, कारण मी हिरवी मिरची, लसूण आणि ते जे वाटण आहे सगळं हिरव्या मसाल्याचं, ते मी बनवून घेतलेलं असतं. ते थोडंसं तिखट असतं, त्याच्यामुळं मग आणखीन भाजी तिखट होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे मग मी काय करते की जास्त तिखटाच्या नादात पडत नाही. थोडंफार आपलं कमी असलं तरी चालेल. तर असं टाकून घेतलं मस्तपैकी आणि मग काय त्याला हलवून घ्यायचं, असं थोड्या वेळ ठेवायचं आणि मग काय पुढची प्रोसिजर चालू करायची. भोपळा टाकायचा त्याच्यामध्ये. भोपळा मस्तपैकी, तुम्हाला जर सालीसकट आवडत असेल, सालीसकट तर खूपच पौष्टिक. पण जर साल नसेल आवडत, कधी कधी थोडासा निब्बर प्रमाणात तो भोपळा असतो, तर त्यावेळेस साल काढायची मस्तपैकी. त्यात थोड्याफार काय असं बिया वगैरे असेल त्या काढायच्या आणि मस्तपैकी असं बारीक तो भोपळा चिरायचा व्यवस्थित आणि तो ह्या स्टेपला टाकायचा. जर तुम्ही हा भोपळा डाळीसोबत शिजवून घेतला ना मंडळी, तर तो पूर्ण गाळ होतो आणि गाळ झाल्यामुळं ना मग नाही चव लागत त्या भाजीला. त्यामुळे भोपळा आत्ताच टाकायचा आणि डाळ वेगळी शिजवायची. मी आज काय केलं होतं, भात आणि डाळ शिजवून घेतला होता आणि मग भोपळ्याच्या भाजीसाठीच खास मी ते केलं होतं. मीठ टाकायचं आणि ह्याला चांगलं मस्त हलवायचं. त्याच्यानंतर मग काय डाळ आपण शिजवून घेतलेली आहे मी. आणि स्पेशली मंडळी, ही मुगाच्या डाळीमधली भोपळ्याची भाजी. मुगाची डाळ तुम्हाला माहिती आहे किती पौष्टिक असते, त्यामुळं ॲसिडिटी होणार नाही, काय नाही. चव तर एकदम भारीच लागणार ह्या भाजीची. आणि मग झाली पण मंडळी ही भाजी खूप भारी झाली. हे बघा, आता ह्या स्टेजला आपण ती डाळ जी आहे ती आपण टाकून घ्यायची. ही आता मस्तपैकी खमंग अशी फोडणी बसलेली आहे याला.
तर अशी ही आपली भाजी भोपळ्याची तयार झालेली आहे मंडळी. आता याच्यावर काय करायचं, झाकण ठेवायचं. झाकण ठेवून याला मस्तपैकी शिजून द्यायची भाजी. तोपर्यंत मी काय करते मंडळी, एका गॅसवर भाजी ठेवायची, दुसऱ्या गॅसवर चपाती पटपट झटपट करून घ्यायचं. कारण मंडळी सकाळ सकाळी का नाही खूप घाई असते डब्याची, तर त्या वेळेमध्ये मला सगळं एका गॅसवर चपाती भाजी भात असं सगळं व्यवस्थित सगळं करून घ्यायला लागतं. आता ही भाजी शिजू द्यायची मस्तपैकी. आता ही उकळी येते, मग बघायचं कसं आहे काय आणि सर्व करायची गरमागरम. आणि हे बघा, मी मस्त थोडं पाणी कमी वाटलं मला, मी पाणी टाकलं. झाली आपली झणझणीत भोपळ्याची भाजी तयार. मूग डाळीतली भोपळ्याची भाजी तयार झालेली मंडळी. छान आता अशी उकळी यायला लागली त्याला. भाजी किती सुंदर अशी दिसतीये ती. प्लेटिंग करून घ्यायची छान प्रकारे अशी. दिसायला सुंदर, खायला सुंदर, अतिशय पौष्टिक असलेली मंडळी. हे बघा, हे माझं सेटअप आहे. मला कळवा हे सेटअप छोटूसं किती छान सुंदर दिसायला आहे. आणि कसं वाटलं तुम्हाला हे, तर मंडळी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलला मंडळी प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.